सुयशला मिळालं हे घवघवीत यश. त्यांच्या संघासाठी कार्तिक अँड स्ट्रोक 11 भाल संघासाठी या स्पर्धेचं पहिलं क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवून दिलंय. कसं वाटते? खरंच चांगलं वाटते. आमची ही टीम बघायला गेलं तर चांगली आहे. बॅटिंग बॉलिंग. आता जी मागे पॅशन प्रो गाडी आहे, तुझा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. जर ही गाडी मिळाली तर किती आनंद होईल? खरंच जास्त आनंद होईल मला, कारण प्रत्येकाचं ड्रीम असतं की एक बाईक पाहिजे घरात सिरीजची. एकंदरीत आज किरण लटच्या साथीने तू खेळतोयस. किती एक्सपिरियन्स तो शेअर करतोय आणि कसं वाटते त्याच्यासोबत खेळत असताना? किरणदाचं बघायला गेलं तर खरंच चांगलं मार्गदर्शन करतोय पाटणा. जे आपला प्रकाश हालेकानाला कसा बॉल टाकायचा सर्व तो सांगत होता मला. आणि एकंदरीत आता समजा ही बाईक तुला मिळाली, जर आणि तर आहे, परंतु समजा मिळाली तर पहिलं बाईकवर कोणाला बसवशील? स्पॉन्सरला, ज्याने मला कॅप्टन केलं त्या. ओके, कॉंग्रॅच्युलेशन यश. हे होते यश, त्यांना मिळालाय मॅन ऑफ द मॅचचा किताब. वळतोय पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या सामन्याकडे आरसी ग्रुप थर्ड आणि साई गुलाब फाउंडेशन पालती यांच्यामध्ये सामना रंगतोय. पहिलाच षटक घेऊन तो ओम दरणे पॉवर प्लेचं हे षटक. पहिलाचा चेंडू स्वैर स्वरूपाचा. राकेश चव्हाणला एक संधी असेल, त्याच्या प्रत्येक षटकाराला नागेश साहेब याच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. या संधीचा लाभ घ्यावा. ओम दरणे मागच्या पर्वाचा बेस्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी घेतला होता. राकेश चव्हाणच्या बॅट मधून मोठा फटका, नाही, बाद. थँक्यू डीजे. पहिला चेंडू स्वेअर जरूर होता, परंतु नंतर सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतंय तो ओम दरनेकडून. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता राकेश चव्हाणने आणि 0 या धावसंख्येवर बाद होऊन परततोय. नक्कीच नागेश साहेबांनी जे बक्षीस लावलं होतं प्रत्येक षटकाराला 500 रुपये, त्याचा त्यांना लाभ घेता आलेला नाही. पुढील फलंदाज झिलकेश ढेपे. ओम दरणे मागच्या पर्वाचा बेस्ट गोलंदाज ठरला होता. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीगचा. हलकासा तटवतोय, गॅप मिळतोय झिलकेशला. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. एक धाव जरूर पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झिलकेशचा होता, परंतु स्ट्रायकरचा फलंदाज राहुल हातने त्याला माघारी पाठवलंय आणि एका धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. साई गुलाब फाउंडेशनच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. जर विकेटची हॅट्रिक घेईल त्याला अवधूत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई गुलाब फाउंडेशनच्या गोलंदाजांना. ओम दरनेवर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. सुंदर असा झेल झाला असता, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फ्लंबल होतोय आणि झेल सोडतोय. या झेल सोडल्यामुळे 2 धावा मिळतात. अनिकेत कुलपेच्या हातामधून बॉल निसटतोय. 2 धावा मिळत आहेत त्या राहुलला. राहुल हातनीसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे नागेश साहेबाकडून. श्याम नाईक आणि नागेश साहेबा यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक राहुलसाठी. या संधीचा लाभ राहुलने जरूर घ्यावा. नक्कीच ओमने संधी निर्माण केली होती, परंतु अनिकेतच्या हातातून बॉल निसटतोय. जीवनदान मिळतंय राहुलला आणि 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. ओम दरने 16 वर्षाचा हा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, चालमाला संघाचा हा गोलंदाज. आता मात्र सुंदर असा चेंडू होता, ऑफ स्टिकच्या दिशेने टाकला होता आणि त्याच प्रकारे डीप पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला. सीमा रेषा पार, चौकार.
जे असलेलं चौकार षटकारांसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे राहुलसाठी. सुंदर चेंडू होता परंतु फटका सुद्धा सुंदर एक्झिक्यूट केला होता राहुलने आणि 4 धावा आपल्या संघासाठी मौल्यनाशा मिळतायत. आता मात्र जोरदार प्रहार करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. वर हल्ला चढवतोय राहुल, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौका ठोकतोय आणि नागेश साहेब आणि श्याम नाईक यांच्याकडून असलेले 100 रुपयाचं पारितोषिक असे 200 रुपये जमा होतात राहुलच्या खात्यामध्ये. ओम टू राहुल, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, मिड विकेटच्या डोक्यावरून झणझणीत खणखणीत षटकार. असा षटकार ठोकतोय, जे जीवनदान मिळालं होतं राहुलला त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. 0वर आउट होता जेथे राहुल तेथे आता मात्र तो वैयक्तिक जवळजवळ 16 धावांवर खेळतोय. नक्कीच झेल किती महत्वाचे आहेत बघा मित्रांनो. 0 धावसंख्येवर झेल सोडला होता अनिकेत कुलपेने आणि तोच फलंदाज आता 16 धावसंख्येवर खेळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा कुटतोय. ओम दरण्याचं काहीसं महागडं असं षटक पाहायला मिळतंय. निलेश मात्रे दुसरे षटक घेऊन येतोय. खडतालपूल एंड कडून निलेश म्हात्रे झिलकेस त्याच्या गोलंदाजीला तोंड देईल. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा जमवण्यात यश आलंय ते राहुल हातनीच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर. काहीसा वेगळे ऍक्शननी खेळतोय आणि पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता झिलकेशने, परंतु चेंडू जातोय निर्धाव. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसला झिलकेसचा आणि निलेश म्हात्रेचा पहिलाचा चेंडू अनिर्धाव जातोय. आता मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच चेंडू जर नीट तटवला असता तर चौका झाला असता, परंतु काहीसा मिस हिट होतोय आणि गडी बाद होतोय झिलकेसच्या स्वरूपात. नक्कीच 18 धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय तो झिलकेश ढेपेच्या स्वरूपात. निलेश म्हात्रेने लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जरूर फेकले, एक गडी सुद्धा बाद केलाय. आता मात्र मैदानात कोण येतोय? राकेश रामनाथकर हा 40+ खेळाडू, लिजेंडरी खेळाडू. त्याच्या बॅटमध्ये वय झालं तरी जी ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. राकेश रामनाथकर संघनायक, नक्कीच त्याला कॅप्टन न खेळावं लागेल आपल्या संघासाठी आणि वाऱ्याची मदत सुद्धा फलंदाजांना आहे, त्यामुळे मोठे फटके राकेशच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतील. निलेश मात्र टिचून गोलंदाजी करतोय, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. आता त्याच्या समोर असेल तो राकेश. पहिला चाकू टप्प्याचा चेंडू, राकेश मात्र त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय, त्या चेंडूला भिरकावून देतोय मिड विकेटच्या वरून, डोक्यावरून. धावांसाठी भिरकावून देतोय चेंडूला आणि 6 धावांची धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या मात्र होते ती 24. निलेश म्हात्रेचे 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मोठा फटका येतो राकेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय, पुन्हा एकदा भिरकावून देतोय, झणझणीत खणखणीत षटकार.
राकेश रामनाथकर पाहतोय आणि चेंडूला मात्र मैदानाबाहेर भिरकावून देतोय. लागोपाठच्या 2 चेंडून 2 षटकार. पाहूया षटकारांची हॅट्रिक होते का. आता मात्र लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु हलकासा खेळून काढतो. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही फलंदाजाची. 2 धावा मात्र पळून काढण्यात यश येतंय. 2 षटकार खेचल्यानंतर 2 धावा. समजदारीपूर्ण पारी खेळायला पाहायला मिळते ती राकेशची. नक्कीच हॅट्रिकचं कोणतंही लालच त्याच्या मनात नव्हतं. आपली विकेट शाबूत ठेवून संघासाठी धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर करतोय राकेश. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. षटकार. जे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा होत आहेत त्या आरसी ग्रुप थळ संघाच्या. मैदानामध्ये राकेश चव्हाण 0वर बाद झाल्यानंतर जे वादळ आलेलं आहे राहुल हातनी आणि राकेश रामनाथकरच्या बॅटमधून. राहुल हातनेने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. राकेश रामनाथकरने दुसऱ्या षटकामध्ये आल्या आल्या 3 षटकार खेचले आणि एका चेंडूवर 2 धावा खेचल्या. नक्कीच लेजेंडरी क्रिकेटर, भरपूर असा अनुभव, 40+ संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्या बॅटचा जलवा दाखवतोय मैदानामध्ये. एकाच प्रकारचे फटके खेळून एकाच दिशेला 3 उतुंग असे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 38 धावा जमवण्यात यश आलंय. रोशन पाटील स्पिन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. चेंडू पायावर आदळतोय. लेग बिफोरचा जोरदार अपील केला होता, परंतु पंच हा फेटाळून होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. रोशन पाटील थळेश्वर थल संघातर्फे खेळणारा हा फलंदाज. थळेश्वर थल संघामध्ये कधीही गोलंदाजी केली नाही, परंतु त्याला आज वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीची संधी मिळते. संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलाय, गोलंदाजी करायला भाग पाडलंय. काल जे आगरसूर येथे सामने झाले त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं. 49 धावा काढताना एका सामन्यामध्ये दुर्दैवीरित्या धावतीत झाला होता. रिव्हर्स स्वीपचा खेळतोय फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. त्रेचाळीस धावा. रिव्हर्स स्वीपचा चौकार वसूल करतोय राकेश. रोशनच्या गोलंदाजीवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो राकेश. धाव बाद होण्याचा धोका नाही. एकाच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. राहुल हातने ओळखतो की यश मात्रेने चेंडू पकडलाय, राकेशला परत पाठवतोय आणि एकाच धावेवर समाधान मानतायत. धाव संख्या होते ती 44 धावा. काहीसा तिसरं षटक प्रगती पथावर आहे रोशनचं. लेग स्पिन ऑफ स्पिन गोलंदाजी करतोय, परंतु मुख्य प्रवाहामध्ये हा गोलंदाज करत नाही, पण आज त्याला संधी मिळते गोलंदाजाची. आखुटप्प्याचा चेंडू. राहुल मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न करतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. जिथे झेल होता परंतु झेलाचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि राहुलला मात्र दुसरं जीवदान मिळतंय. या एका धावनेची धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. क्षेत्ररक्षकांची साथ जरूर गोलंदाजाला लाभली पाहिजे. जर आपण झेल सोडलं तर तोच फलंदाज जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमवू शकतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय राकेश रामनाथकर, मात्र फसतोय. राकेश रामनाथकर बाद. होती, परंतु आज थर्ड पंचायत प्रीमियर लीग मध्ये त्याला संघनायकाने जी गोलंदाजीची धुरा सांभाळली, धुरा खांद्यावर त्याच्या दिली, ती योग्य समर्थपणे सांभाळताना दिसतोय रोशन. आता मात्र थलेश्वर थल संघ व्यवस्थापनाला नक्कीच त्याच्या गोलंदाजीचा सुद्धा विचार करावा लागेल.
कारण सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. राहुल हातनेला बाद करण्याची संधी सुद्धा निर्माण केली होती. जरा क्षेत्ररक्षकाची साथ लाभली असती तर राहुल सुद्धा बाद झाला असता. राकेश रामनाथकरच्या फलंदाजाला त्याने बाद केलंय. जरूर बॅकफुटवर थोडासा जातोय. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा फटका खेळतोय. चेंडू जातोय गळी क्षेत्रामध्ये. एक धाव जरूर मिळते. सुंदर गोलंदाजी जी पाहायला मिळते रोशनची. आपल्या एक षटकामध्ये एका चौकारनीशी धावसंख्या 8 दिलेल्या आहेत फक्त आणि राकेश सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती रोशनची. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. चौथं षटक हाणामारीचं षटक, जे शेवटचं षटक असते त्याच्यावर हाणामारी करण्याचं नक्कीच मनसुबे असतात दोन्ही फलंदाजाचे. यश म्हात्रेला सुवर्ण संधी असेल अवधूत नाईक यांच्याकडून. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक घेतली यशने तर अवधूत नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यश लट यश मात्रेच्या गोलंदाजीचा समाचार घेतील, तोंड देतील. काहीसा हलुवार पद्धतीचा चेंडू, स्लो राऊंड पद्धतीचा चेंडू, टप्पा पडतोय, हलकासा वळतोय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. राहुल हातने नॉन स्ट्राईकला आहे. यश लटने काय करायचं आहे, चेंडूला बॅट लावायची आहे आणि राहुलच्या हातामध्ये स्ट्राईक द्यायची आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळतोय. सुंदरचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड करतोय विनीत. काहीसा फ्लंबल सुद्धा होतोय. 2 धावा मिळतात. तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण. नक्कीच थोडासा फ्लंबल होतोय विनीत ताणे आणि जिथे 1-2 धावा होत्या तिथे 3 धावा मिळतात संघाला. धावसंख्या पोहोचते ती 49 धावा. आता मात्र स्ट्राईक येतोय राहुलकडे. यश मात्रेला विकेट हॅट्रिक साठी अवधूत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल मात्र आता राहुल आपल्याकडे येते 3 धावा केल्यानंतर. यशच्या गोलंदाजीचा मारा समर्थपणे पेलताना काहीसा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू बॅटची काढा घेऊन जातो विकेट किपर रोशनच्या हातामध्ये. राहुल हातने बाद. ह्या विकेटसाठी यश मात्रेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ह्या विकेटसाठी नागेश साहेबा आणि श्याम नाईक यांच्याकडून. आणि राहुल हातनीचे जे आहेत ते 3 स्ट्रोक त्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक. प्रणित म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानात आहे. नक्कीच ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची काढा घेऊन अजिंक्यच्या हातामध्ये विसरतोय. प्रणित पहिलाच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय. काहीसा हलवार पद्धतीचा चेंडू. प्रणितला काही समजलेला नाही. त्याची बॅट आधीच फिरते. चेंडू हलवार पद्धतीचा जातोय. 1 बाउन्सचा मात्र इशारा पंचांकडून देण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 49 धावा. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता परंतु कोणताही फायदा उचलता आलेला नाही या चेंडूचा. थोडासा वेगामध्ये बदल केला, थोडासा फास्ट टाकला आणि निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. हाणामारीचं हे षटक 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि राहुल हातनी सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं ते यशला. शेवटचा चेंडू ह्या षटकातील, ह्या इनिंगचा सुद्धा शेवटचा चेंडू असेल हा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका जरूर खेळतोय प्रणित. त्याच्या बॅटमधून येतोय खणखणीत तसा चौकार.
ने शाबीर 11 थर्ड आणि साईराज कन्स्ट्रक्शन आपापले संगणक पाठवा. दुसरी इनिंग चालू व्हायच्या आधी आपलं नाणेफेक करायला पाहिजे. शाबीर 11 थर्ड आणि साईराज कन्स्ट्रक्शन. मी कपिल यांना विनंती करीन की त्यांनी नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही संघाच्या संगणकांमध्ये पुन्हा एकदा विनंती असेल, शाबीर 11 थर्ड आणि साईराज कन्स्ट्रक्शन आपापले संगणक पाठवा. साईराज कन्स्ट्रक्शन टीम कॅप्टन चला या. शाबीर 11 थर्ड विरुद्ध साईराज कन्स्ट्रक्शन. हेड पडलाय आणि शाबीर 11 टॉस जिंकलेला आहे. डिसिजन फिल्डिंग करू पाहिजे. पहिला सामना हरलात तुम्ही आणि आता हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे गोलंदाजी करत असताना किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. गोलंदाज बॉलर आहेच चांगला आमच्याकडे. थँक्यू. प्रथम फलंदाजी करायची आहे. तसं पाहिलं गेलं तर हे मैदान थोडंसं वेगळं आहे. धावा जास्त बनत नाहीयेत, तरी सुद्धा 4 षटक्यांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या वर करायचा स्कोर प्रयत्न करू, कारण इथं स्कोर होत नाही आणि बॉलिंग चांगली टाकू. थँक्यू. शाबीर 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु जाऊया या मॅचमध्ये. हाय स्कोरिंग मॅच आहे. या हाय स्कोरिंग मॅचमध्ये यश म्हात्रे जर चमकला तर निश्चितपणे या धावा बनवल्या जाऊ शकतात. साथीने एखादा चांगला खेळाडू फलंदाजी त्याच्या सोबतीने जर केली तर सुद्धा या धावा बनवल्या जाऊ शकतील. चौकार आणि षटकार याची जर हॅट्रिक फलंदाजाने लगावली तर अवधूत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. संघ आपण पाहतोय निश्चितपणे साई गुलाब फाउंडेशन पालती जो की फलंदाजी करतोय आणि RC ग्रुप अलिबाग अर्थातच थर्ड संघ राकेश चव्हाण यांचा संघ यावेळेला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करत असताना राकेश रामनाथकर यांच्या कॅप्टन्सी खाली खूप चांगल्या पद्धतीने खेळ झालेला आहे. त्यांनी स्वतःनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्यांच्या साथीने असणाऱ्या अन्य खेळाडूंनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. 54 धावांचं हे भलं मोठं लक्ष्य आहे. त्यामुळे पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये धावा येणं हे फार महत्त्वाचं असणार आहे आणि याच अनुषंगाने अजिंक्य म्हात्रेने आणि त्याच्या साथीने आलेला फलंदाज रोशन पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करतील. पहिला बॉल, यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतील परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा पूर्णपणे मिळणार. फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिल्या चेंडूवर यावेळेला मोठा फटका मारून
4 धावा आल्यात आणि 12 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पहिले 4 बॉल, त्यामध्ये 1 डॉट आणि लगातारचे 2 चौकार. अवधूत नाईक यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार 500 रुपयांचं बक्षीस आहे. परंतु पाहूयात रोशन पाटील याचे मनसुबे कशा पद्धतीचे असतील. स्लोवर वन, या वेळेला स्लॉक स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या हाताखालून बॉल चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत. आउटफील्ड स्लो आहे परंतु बॉल चाललाय गॅप मध्ये. ताकद आणि या वेळेला नजाकतेचा भरपूर इस्तेमाल केलेला आहे. चोपन्न धावांचं टार्गेट सहजतेने पार केलं जाऊ शकतं. हेच काहीतरी विचार अंमलात आणलेले आहेत आणि हे विचार जर पॉझिटिव्ह अप्रोचने जर तुम्ही खेळलात, कारण क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा अप्रोच फार महत्वाचा असतो. मोठं टार्गेट असलं की तुम्ही त्याकडे कसं पाहताय, त्या टार्गेटला कसं तुम्ही विभागून घेताय हे देखील. फुल टॉस हे नाही करू शकत ना मुन्ना ना. ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. अजिंक्य चेंडूला अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय देत आहेत की वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की नाही. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जातोय. या स्पर्धेमध्ये घेतलाय की नाही पंच? येस, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की नाही, परंतु ऑनफिल्ड अंपायरने सांगितलेलं आहे की फेअर डिलिव्हरी आहे. परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. नो बॉल येईल किंवा नाही या शंका बाजूला ठेवूयात. लगातार 4 चौकार आलेले आहेत आणि या ओव्हरमधील 5वा चौकार आलेला आहे असं मी म्हणेन. म्हणजे 20 धावा आलेल्या आहेत. जी धावगती अपेक्षित होती ती आता आलेली आहे. आमचे जावेद मोमीन सर एक्झॅक्टली चेक करतायत, शाहिद मोमीन सर चेक करतायत की एक्झॅक्टली काय घडलंय तिथे. टेनिस क्रिकेट .in या स्पर्धेचा तिसरा डोळा म्हणून या स्पर्धेमध्ये काम करतायत 4 कॅमेऱ्याद्वारे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमरेच्या थोडासा खाली होता आणि बॉल थोडासा खाली येताना आपल्याला पाहायला मिळाला. असं पहिल्यांदा आपल्याला साईड अँगलने बघताना पाहायला मिळालं होतं. परंतु कधी कधी आपण पाहतो दिसतं तसं नसतं असं आपण नेहमी म्हणतो. एक रिस्क घेतली होती अजिंक्यने की एक फुलटॉस होता, तो बॉल डीप होता की नाही, कारण त्याला समोरून तसं वाटलं होतं की एक्झॅक्टली तो कमरेच्या वरती असावा. परंतु असं काय नसतं. कमरेच्या वरती जरी असला तरी बॉल खाली जी अँगलने येतोय ती ऍक्शन काउंट केली जाते किंवा ती मोशन किंवा ती बॉलचं डेप होण्याची जी एक मोशन बोलतो आपण त्याला ती काउंट केली जाते क्रिकेटमध्ये. चला, गोलंदाजीमध्ये परिवर्तन हे काळाची गरज होती. सोहन भाबी या वेळेला गोलंदाजी मार्कवर. सोहन भाबी या वेळेला गोलंदाजी मार्कवर. राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळचा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्य म्हात्रे इथे सांगतोय खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलेगा. आणि हा चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. या मैदानावर प्रथम पाहता किंवा आजच्या दिवसाचा खेळ पाहता असंच वाटलं असेल की 40-45 इट्स अ डिफेंडेबल, परंतु 54 वाचवणं आता कठीण झालेलं आहे. इथे मात्र आरसी ग्रुप थर्ड संघाला आता स्वतः संघ मालक विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या चेंडूवर सोहन मार खातोय. अजिंक्य म्हात्रे आक्रमक खेळाडू आहे आणि त्याचा खेळ हा नेहमी बहरत जातो. आणि अशा वेळेला संघ मालक स्वतः विकेटच्या बिहाइंड आलेत. त्यांनी आपल्या डोळ्यांच्या हालचालींवरून इशारे केले की इथे चेंडू टाकणं फार गरजेचं आहे आणि इथे गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगला थोडंसं आतमध्ये ठेवलेलं आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सजवलेला आहे. अजिंक्यने जो षटकार लगावला, षटकार हॅट्रिक जर अजिंक्यने लगावली तर अवधूत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. अजिंक्य मात्र स्ट्राईक एंडला एक आक्रमक खेळाडू एकविरा थर्ड संघाकडून खेळत असतो नेहमी. लोबो फुलटॉस बॉल सरळ खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. अजिंक्य म्हात्रेला हा फुलटॉस मिळाला होता, तो कुठेही मारू शकला असता. तर कदाचित मला वाटलं की अजिंक्य म्हात्रे कदाचित फॉलिंग स्वीप लगावेल,
कारण फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. डीप स्क्वेअर लेग जो होता त्याला थोडासा मिड विकेटच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नाही. अजिंक्य म्हणतोय की आता रोशन पाटीलने मागील षटकामध्ये जे 5 चौकार लगावलेले आहेत त्या चौकारांमुळे तो कॉन्फिडंट असणार आहे. त्याने जास्त काळ स्ट्राईक एंडला राहणं गरजेचं आहे. धावा या एका धावेच्या मदतीने निश्चितपणे झालेल्या आहेत. त्या 27 धावा कॅल्क्युलेट करणं हे फार गरजेचं असणार आहे. 27 झालेल्या 27ची आवश्यकता आहे. चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू आणि फळीच्या या खेळामध्ये इथे मात्र आक्रमकता आणि आक्रमकताच पाहायला मिळते या इनिंग मध्ये. गोलंदाज सोहन पुन्हा एकदा स्लोवर वन, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. फलंदाज रोशन गॉन. न्यू बॅटर मैदानामध्ये इन होतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळालं होतं. पहिल्या सामन्यामध्ये यश म्हात्रे मैदानामध्ये त्याचं आगमन होतं आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेला जी विकेट आवश्यक होती ती विकेट आता इथे मिळालेली आहे. एकविरा थळ संघाकडून खेळणारे हे 2 खेळाडू आता आपल्या संघासाठी अर्थातच साई गुलाब फाउंडेशन पालथी या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करून देतील का? अर्धा टप्पा तर पार झालेला, अर्धाच बाकी आहे. आधा अब हो चुका है, आधा अभी बाकी है. कौन करेगा ये पूरा असं सुद्धा म्हणूयात. परंतु गोलंदाज सोहन बाबीने जी मिळवलेली विकेट आहे, अजून एक विकेट त्याला जर मिळाली तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. आणि याच गोष्टींची परख जाण आणि किंवा ही चतुरता संघमालक राकेश चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे ही विकेट त्यांच्यासाठी फार महत्वाची असणार आहे जर या स्पर्धेमध्ये याच मॅच मध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवायचं असेल तर. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज सोहन पुन्हा एकदा स्लोवर वन फ्रंट फुट लाईन चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का? नाही, काही गरज नाहीये. कारण डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक अगदी धावत आले होते, चेंडू खाली पोहोचले होते. त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रश्न तिथे उरला नव्हता. धाव संख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. आता पहा, दोघांमध्ये ही गुप्तगू फार महत्वाची असते. कारण अशा वेळेला तुम्ही क्रिकेटमध्ये किती कॅल्क्युलेशनला महत्व देता. कारण अजिंक्यने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता, त्यानंतर फुलटॉस मिळाला होता, तो सुद्धा मारला जाऊ शकत होता, परंतु नाही, त्याने सरळ खेळला होता लॉंग ऑनच्या दिशेला. परंतु आता एखादा मिळाला तर सोडेल की नाही, की एकेरी दुहेरी धावांवर भर टाकण्याचा प्रयत्न त्याचा असेल, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. जेपी पॅनल आणि त्यांचं संपूर्ण या स्पर्धेमध्ये काम आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव एक जबरदस्त अंपायरिंगसाठी फेमस आहे. अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित. यावेळेला बॅट फिरवली होती, कनेक्शन इम्प्रॉपर होतं. वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, त्याच्या ढेंगाखालून बॉल पकडत चाफत असताना 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. निराश, हताश, आपल्या कर्माला दोष देत या ठिकाणी धावसंख्येत वाढ झालेली आहे. ही 2 धावांची जी भर आहे ती धावसंख्येला घेऊन गेलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. आता 12 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल 24 म्हणजे एक टेनिस क्रिकेटच्या या पटलावर नेहमी इझी असं टार्गेट मानलं जातं ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही ते फेस करत असाल तर. परंतु गोलंदाज म्हणत असतील 24 आहेत, खूप आहेत, वाचवल्या जाऊ शकतात. कधी वाचवल्या जातील? विकेट आणि डॉट बॉल यांचा संगम तुम्हाला करता आलं तर. हे संगम असणं फार गरजेचं आहे, करता सुद्धा आलं पाहिजे. कारण क्रिकेटच्या या पटलावर आपण म्हणतो ना की मॅचेस लो स्कोरिंग मॅचेस असतात, किंवा एखाद्या वेळेला आपण सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करतो, फलंदाजी चांगली होत असेल तर डॉट बॉल किंवा फलंदाजाला 1-2 बॉल रोखून धरलं तर विकेट येण्याची संभावना असते. आता ते रोखीकरण किंवा ती बंधनं किंवा त्याच वेळेला बांध धावांवर जर टाकला गेला तर निश्चितपणे एखादी विकेट मिळू शकते. आणि याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नयन घरत आपल्याला पाहायला मिळतंय. या नयनचे नयन जर या मॅचकडे चांगल्या पद्धतीने असतील तर मात्र नयनला नयनरम्य चित्र दाखवायला मिळू शकतं. चांगली गोलंदाजी करावीच लागेल.
मागील मॅचचा हिरो 29 धावांची खेळी केली होती यश म्हात्रे याने. यश म्हात्रे याच्यावर पूर्णतः दारोमदार राहणार आहे. अजिंक्य याच्यावर सुद्धा राहणार आहे, परंतु संघनायक म्हणून एक जबाबदारी एक वेगळी असते आणि ती जबाबदारी जर यशने योग्यरित्या हाताळली तर मात्र ही मॅच लवकर जिंकू शकतील. आता हा बॉल दिशाहीन आहे की नाही हा मोठा प्रश्न, परंतु पंच सांगतायत येस, तुम्ही जे प्रिडिक्ट केलं होतं, जे तुम्ही ओळखलं होतं ते बरोबर आहे. कारण मर्यादे कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ, 12 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे. अजिंक्य जवळ गेलाय. आता एखादा मोठा फटका आल्यानंतर एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा आपल्याला टार्गेट पार करता येईल, परंतु काय घडणार नयनच्या गोलंदाजीमध्ये. नयनने टाकलेला हा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, कनेक्शन इम्प्रॉपर आहे. आहा, 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालेला नाहीये. ज्या एंडला वारा वाहतोय त्या गोष्टींचा विचार करता यश मात्र स्ट्राईक एंडवर राहणं फार गरजेचं होतं, परंतु नाही, अजिंक्य गेलाय स्ट्राईक एंडला. अजिंक्य चांगल्या फटक्यांची आतिषबाजी तो करू शकतो, कारण तो ऑफ साइडला सुद्धा तितकाच चांगला खेळतो, तितकाच लेग साइडला तो खेळतो, परंतु तो ताकदीचा वापर करेल का? वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटके मारण्याची त्याच्याकडे ती ताकद आहे का? आता ही कॅपॅबिलिटी टेस्ट असणार आहे अजिंक्य म्हात्रेची नयनच्या विरोधामध्ये. फुल टॉस मिळाला होता, आता अजिंक्यने हा मारला असता तर कदाचित खाडीमध्ये बॉल गेला असता, परंतु नाही. अजिंक्य म्हणतोय थांबणं फार महत्वाचं आहे, परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की म्हण आहे ती, थांबला तो संपला. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ जरूर झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 33 धावा, 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आहा, क्लीन बॉल, यू मिस, आय विल बी डेफिनेटली. अजिंक्य म्हात्रे चाललाय मैदानाच्या बाहेर, इट्स गॉन. माध्यमातून अगदी वेगवेगळ्या गीतांचं बहारदार प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बाटर मैदानामध्ये अनिकेत कुलपे मैदानामध्ये येतोय. आता एखादी विकेट या मॅचवर एक वेगळी छाप सोडू शकते, वेगळी कलाटणी देऊ शकते, इक्वेशनला वेगळं स्वरूप देऊन जाऊ शकते. आणि अशा वेळेला न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, त्याला या सिच्युएशन मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती ही सुद्धा जोपासली गेली पाहिजे. आणि त्याच वेळेला आपला संघ जिंकणं हे सुद्धा त्याच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. पॉपिंग क्रीज मध्ये आपली खेळण्याची जागा निश्चित करतोय, पंचांकडून गार्ड घेऊन, मिडल स्टंपचा गार्ड घेऊन फिल्डिंगची पाहणी करतोय. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सजवलेला आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आपण पाहतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. अशा पद्धतीची ही सजावट आहे. आता चला मैदानामध्ये जाऊयात. गोलंदाज नयन घरत उरलेल्या काही चेंडूंमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, त्याने टाकलेला हा दिशाहीन बॉल योग्य रीतीने मनगटी फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग होतं खाली, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. सो मच. कधी कधी विकेट पेक्षा डॉट बॉलला महत्व देणं फार गरजेचं असतं. इथे यॉर्कर चेंडू टाकायला गेले, लोवर फुल टॉस पडला, फलंदाजाने त्याचा फायदा उचलला. आता सुद्धा फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक तुम्हारी एक हमारी असं म्हणत फलंदाज अजिंक्य कुलपे सुद्धा जाईल मैदानाच्या
पी पॅनलचे जय पवार यांनी एक बोट आकाशाकडे वरती केलंय, सांगितलंय OUT इज गॉन. तुम्ही प्रॅक्टिस करत असताना जे करता, यॉर्कर बॉल टाकता, जुने चेंडू वापरत असता, त्यावर खेळत असता, हाफ पॅन्टवर खेळता, चप्पलवर खेळता, मोबाईल घेऊन खेळत असता, ते सोडून द्या. मॅच मध्ये ज्या वेळेला सिच्युएशन अशा विचित्र असतात आणि त्या वेळेला तुम्ही जर फुलटॉस बॉल बॅटरला टाकलेत, बॅटर ते सोडणारच नाहीये. 5 मध्ये 11ची आवश्यकता आहे. यश आहे तो मुमकिन आहे. आणि अशा वेळेला विकेट किपर चेंज झालेले, स्वतः कॅप्टन गोलंदाजाच्या जवळून अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत. एक्झॅक्टली आता काय घडते वेदच्या बाबतीत. आहा, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. आता हा कव्हर क्षेत्र पूर्ण खाली होतं, मग यशने याच क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न का केला? ऑफ स्टंपचा बॉल ऑफ साइडला खेळा, लेग स्टंपचा बॉल लेग साइडला खेळा. दिस इज ऑल अबाउट क्रिकेट बेसिक्स वर जावं लागेल पुन्हा एकदा. फुल टॉस, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज आउट, इट्स गॉन. बडी मछली जाल में फुल टॉस होता, त्याचा स्वीकार करता आलेला नाहीये, तो मारता आलेला नाहीये. स्वतः मैदानाच्या बाहेर चाललाय, स्वतःच्या कर्माला दोष देत मैदानाच्या बाहेर.